कोर्टाला 17 वर्षानंतर कळालं की हे सगळे आरोपी निर्दोष आहेत। हे कोर्टाला कळालं, मग आरोपी कोण आहे असा सवाल जलील यांनी व्यक्त केलेला आहे। आज सर्वात जास्त आनंदी कोणी असेल तर ते दहशतवादी आहेत। या देशात आपण काहीही जाऊन करू शकतो असं दहशतवाद्यांना वाटत असेल असं ते म्हटले। आपल्यासोबत माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील साहेब आहेत। साहेब, काय सांगाल? अनपेक्षित होता हा निकाल? नाही, काय आहे की मला माहित नाही आहे की कोर्टाने कोणत्या आधारावर, स्वाभाविक आहे इतकं वर्ष केस चाललेला आहे, इतके सारे विटनेसेस एक्झामिन करण्यात आले, हजारो पानाची चार्जशीट तयार करण्यात आली होती, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट, मग इतके सारे पुरावे सादर केल्यानंतर आपल्याला 17 वर्षानंतर जेव्हा 5 जजेस जे आहे त्यांचा काळ संपतो, ते चेंज होतात, त्याच्यानंतर आपल्याला कळतं की बाबा हे सगळं निर्दोष आहे। मग प्रश्न हे उपस्थित होतो की मग दोषी कोण आहे? या असाच प्रकारचा निकाल आपल्याला बघायचं असेल तर जे ट्रेन ब्लास्टचा निकाल काही दिवसापूर्वी आला होता, 187 लोकांचा जीव गेलं होतं। कोणीतरी बॉम्ब प्लांट केलं होतं? मरणारे जे लोक होते ते काय एका जातीचे होते का? मग त्याच्या बाबतीत ही निर्णय काय आला की नाही, हे सगळं निर्दोष आहे। 19 वर्ष ते लोक जेलमध्ये होते। कोण त्यांचा हे 19 वर्षाचा जे काळ परत करणार आहे? कोणी नाही करू शकत। मालेगावच्या बाबतीतही असंच आहे। मग कोणीतरी कोण आहे? आज सगळ्यात जास्त आनंदी कोणी असेल तर जे टेररिस्ट आहे, या देशाला फोडण्याचा तोडण्याचं जे काम करणारे लोक आहे, त्यांना आज आता वाटत असेल की बाबा या देशामध्ये आपण काही जाऊन करू शकतो। इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी रस्त्यावर चालणारा माणसाला धरून आणेल, जेलमध्ये टाकेल आणि त्याला सांगेल की बाबा आता तू तुझा निर्दोष साबित करण्यासाठी तू स्वतः लढ, 15-20 वर्षाच्या नंतर आपण बघू करके। खास सत्तेत असलेल्या भाजपकडून आता सांगण्यात येते की तत्कालीन काँग्रेस सरकार जे होतं त्या काँग्रेस सरकारने यांना अडकवण्यासाठी ते सगळं केलं होतं। काय आहे की मला याच्यामध्ये राजनीतीमध्ये जायचं नाही आहे, मला काही बोलायचं नाही आहे। ये ज्युडिशियरीवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे। माझी अपेक्षा आहे अशा प्रकारचे निर्णय येतात तर ते कमीत कमी 2 दिवस आपण गांभीर्याने सगळं राजनैतिक मतभेद, जात, धर्म सगळं विसरून याच्या बाबतीत चर्चा करण्याची आवश्यकता आहे। नाहीतर करणारे कोण आणि मारणारे कोण हे काही सिद्ध होणार नाही, तर अशा प्रकारची घटना तर होतच राहणार आहे। हा निर्णय जो आहे किंवा तो बऱ्याच जणांना पटला नाही, जसं तुम्ही म्हणतायत की या सगळ्या गोष्टी जो आहे, निर्णय जो आला तो अनपेक्षित आहे, पटला नाही आहे। मी हे शब्द वापरणार नाही की मला पटला नाही आहे, कारण मला फक्त या ज्युडिशियरीला, या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला एक प्रश्न आहे, हे नाही तर मग कोण? त्यांनी त्यांचं म्हणणं हेच आहे की 18-19 वर्षाच्या नंतर तो प्रश्न कायम आहे। जर हे आरोपी नाहीये तर मग दुसरे आरोपी कोण? अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।